तर नमस्कार मंडळी, मी सातारचा फिल्मी म्हणजे तुमचा आपला लाडका अविनाश मोरे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं सातारचा फिल्मी या आपल्या नव्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा विषय असा असणार आहे भावांनो की आदिनाथ कोठारे व स्पृहा जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला शक्तिमान या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे आणि त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला तेवढं सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या बालपणी आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी सुपर हिरोचे फॅन असायचो आणि त्यात सगळ्यांचा आवडता सुपर हिरो म्हणजे शक्तिमान आणि अजूनही तो आपल्या सर्वांचा फेवरेट आहे। सुपर हिरो म्हणजे त्यांची ताकद, त्यांची चपळता, त्यांचं धैर्य आपल्याला हे खूप काही इम्प्रेस करून जायचं। पण हे झाले काल्पनिक हिरो, पण खऱ्या आयुष्यात देखील एक सुपर हिरो असतो, तो म्हणजे आपला बाबा, आपला बाप, आपले वडील। जरी त्यांच्याकडे कोणती असामान्य अशी सुपर पॉवर नसली तरी त्याला वेगळं बनवणारी सुपर पॉवर म्हणजे त्यांचं प्रेम, त्यांचा आपल्या फॅमिलीसाठी केलेला त्याग आणि संघर्ष, जे शेवटी त्याला एक वेगळं सुपर हिरो बनवतो। आणि अशाच एका खऱ्या सुपर हिरोची गोष्ट आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे। मोशनस्केप एंटरटेनमेंट निर्मित आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित शक्तिमान या नव्या चित्रपटातून स्पृहा जोशी व आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत। 13 मेला म्हणजेच आदिनाथ कोठारे यांच्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता। शक्तिमान या चित्रपटात आदिनाथने सिद्धार्थ या नावाची एका सामान्य व्यक्तीची भूमिका साकारली आहे आणि त्यात स्पृहा जोशी त्याच्या बायकोच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे। एका सामान्य व्यक्तीची असामान्य गोष्ट आपल्याला सिनेमातून पाहायला मिळणार आहे। एक सामान्य वाटणारा बाबा आपल्या फॅमिलीसाठी कसा सुपर हिरो बनतो या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा सिनेमा एक इमोशनल रोलर कोस्टर असणार आहे, म्हणजेच हा सिनेमा आपल्याला खूप रडवणार आहे। 24 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी पहिल्यांदाच एक फ्रेश जोडी म्हणून एकत्र आले आहेत आणि त्यासोबत प्रियदर्शन जाधव, ईशान कुंटे आणि विक्रम गायकवाड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका देखील या सिनेमात असणार आहेत। दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी यापूर्वी कॉफी आणि बरंच काही आणि जरा हटके, हम्पी आणि सायकल यासारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे। या सर्व सिनेमांनी प्रेक्षकांसमोर वेगवेगळे दृष्टिकोन मांडले आहेत। त्यांच्या प्रत्येक सिनेमांनी प्रेक्षकांना वेगळा विचार करायला देखील लावला आहे। सो त्यामुळे शक्तिमान देखील एक वेगळा आणि प्रभावी संदेश देईल एवढं मात्र नक्की। बाकी मी या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे। तुम्हाला सिनेमाचा ट्रेलर कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।